ग्राउंडला त्यांना निधी कसा उपलब्ध करून द्यायचा त्या संदर्भात मी लक्ष घालतो आणि जास्तीत जास्त निधी नंदुरबार जिल्ह्याला कसा मिळेल, आदिवासी विभागाला कसा मिळेल, हा माझा या ठिकाणी प्रयत्न राहणार. ते सगळं त्या सगळ्यांचं इंटरलिंक करावं लागेल. क्रीडा संकुलाशी शाळांचं त्यांचं कनेक्शन जोडावं लागेल. शाळांना कंपल्शन करावं लागेल की तुम्ही तुमची मुलं खेळायला क्रीडा संकुलामध्ये आणत चला. कारण नुसते क्रीडा संकुल हे राजकीय सोय होता कामा नये. त्यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना सुविधा मिळायला पाहिजे. यासाठी या ठिकाणी काही प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यामुळे आमदारांना विश्वासात घेऊन त्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जातात. आपल्या जिल्ह्यापुरतं बोला, नंदुरबार जिल्ह्यापुरतं बोला काय असेल. सर, नंदुरबार जिल्ह्यामधले बरेचसे ग्राउंड हे पदावर डायरेक्ट तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहे. अशी प्रश्नाचे उत्तर मला देता येणार नाही, मी देऊ शकत नाही. आपण पालकमंत्री देखील नंदुरबारचे आहेत. ही गोष्ट खरी आहे की आदिवासी मुलं आणि मुली हे अंगाने अत्यंत धष्टपुष्ट असतात, चपळ असतात. त्यांच्यामध्ये खेळण्याची पण एक वेगळी वृत्ती असते त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्यांना या प्रवाहात आणणं, त्यांच्याकडनं त्यांना जास्तीत जास्त खेळाच्या सुविधा निर्माण करून देणं, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देणं ही खरी म्हणजे शासनाची प्रथम जबाबदारी आहे. तर या संदर्भामधले ज्या खेळाडूंना राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यांना खेळायचं असेल अशा खेळाडूंसाठी आपण एक वेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतोय. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, त्यांना सराव करण्यासाठी, त्यांना आपल्याला ज्या सुविधा उपलब्ध करता येतील त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा माझा विचार आहे. तर त्या संदर्भातला अजून काही फारसा आढावा मी या ठिकाणी घेतलेला नाहीये, पण आढावा घेऊन त्यामध्ये निश्चितपणे बदल करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.